तर सुनील टिंगरेंनी तावरेची शिफारस केल्यानंतर वॉकआउट करण्याचा प्रयत्न का केला असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। तर टिंगरेंनी शिफारस केली तर ठामपणे का सांगितलं नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केलाय। सगळे बडे प्रश्न अर्ध्या रात्री का दाखल झाले होते? जर खरंच शिफारस केली होती आमदार सुनील टिंगरेंनी तर टिंगरेंनी नंतर त्याच्यातनं वॉकआउट करायचा प्रयत्न का केला? सुनील टिंगरेंनी ठामपणे का सांगितलं नाही की होय मी शिफारस केली होती? पत्र व्हायरल झाल्यावर पुन्हा त्याच्यावर वेगळा खुलासा देण्याची गरज ती वेळ टिंगरेंवरती का आली? ब्लर केलेले चेहरे ते कोणाचे चेहरे आहेत? काय ते खूप मोठ्या बड्या हस्तींचे कुणी आहेत का म्हणून ते चेहरे ब्लर केलेत का की त्यांना वाचवण्यासाठी? मग तो आमदार कोण आणि त्या आमदाराशी आमदार सुनील टिंगरेंचा काय संबंध? आलं पाहिजे एकदा पुढे सगळं। किंवा रवींद्र धनगेकर असतील हे दोन नेते त्यांना माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटायला लागली आहे म्हणून रोज उठायचं, कुठल्या तरी ऑफिसवर जायचं, कसले तरी आंदोलन करायचे। आता हे किती धुतलेल्या तांदळासारखे हे महाराष्ट्राला माहित आहे, आम्हाला माहित आहे। सुषमा अंधारेची हिस्ट्री माहित आहे, रवींद्र धनगेकरांची हिस्ट्री माहित आहे। त्यांनी फक्त आम्हाला खोलात जायला लावू नये। हे नौटंकीबाज किती रस्त्यावरती नौटंकी केली तरी त्याला जनताही दाद देणार नाही।